आजकाल नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे प्रमाण खूपच कमी झालंय आणि प्रत्येकाच्या तोंडून एवढंच ऐकायला येतं की सीझर झालं। तर सीझर होण्याचे प्रमाण इतकं का वाढलंय? कारण पूर्वी ऐकायला यायचं की तुरळक एखाद्या स्त्रीचं सीझर व्हायचं, पण आजकाल सीझर होण्याचे प्रमाण खूपच वाढलंय आणि हे होण्याचे दोन कारणे आहेत। बऱ्याच वेळेला मुली म्हणतात की मला नॉर्मल डिलिव्हरीचे पेन सहन होणार नाहीत, त्यामुळे सीझर करून घ्या। आणि राहिलेल्या 50% मुली ज्यांना नॉर्मल डिलिव्हरी होण्याची इच्छा असते, यापैकी बऱ्याच मुलींना नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काही ना काही अडचणी येतात। तर या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये असं काय केलं पाहिजे ज्यामुळे तुमची नॉर्मल डिलिव्हरी होईल। त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी असे काही 4 घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा। डिलिव्हरी होण्याच्या वेळेला बऱ्याच वेळेला गर्भाशयाचं मुखच उघडत नाही। अशा वेळेला लेबरची वेळही जास्त होते आणि वेदनाही जास्त होतात। गर्भपिशवी म्हणजे युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन तर होतं, पण गर्भाशयाचं मुखच उघडत नाही। अशा वेळेला प्रसूती वेदना खूप होतात। तसं नॉर्मली असं व्हायला पाहिजे की कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर तुम्ही पुश करणार आणि त्यानंतर गर्भाशयाचं मुख उघडेल आणि जोपर्यंत 10 सेंटीमीटर म्हणजेच 10 सेंटीमीटर एवढं डायलेटेशन होत नाही, म्हणजेच गर्भाशयाचं मुख 10 सेंटीमीटर एवढं होत नाही, तोपर्यंत बाळ बाहेर येणार नाही, म्हणजेच नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही। आणि यामध्येही पहिली जर प्रेग्नन्सी असेल, म्हणजेच स्त्री पहिल्या वेळेला जर गर्भवती असेल, तर अशा वेळेला लेबर टाईम म्हणजेच प्रसूती वेळ साधारण 10 ते 12 तासांची असते आणि सेकंड प्रेग्नन्सी जर असेल तर अशा वेळेला 6 ते 8 तासांची असते। तर आता आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा लेबर टाईमही कमी होईल आणि वेदनाही कमी होतील, त्याचबरोबर गर्भाशयाचं मुखही उघडेल। तर गर्भवती स्त्रीने पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये ॲक्टिव्ह राहायला हवंय आणि तुमची जी डेली कामं आहेत ती सर्वच करायला पाहिजेत। त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये जर काही कॉम्प्लिकेशन्स नसतील तर तुमचा जॉबही तुम्ही कंटिन्यू करू शकता। नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी 3 यस खूप महत्त्वाचे आहेत आणि यामधील पहिला यस म्हणजे स्ट्रेंथ म्हणजेच तुमची शक्ती आणि यामध्ये तुमचं HB व्यवस्थित पाहिजे, तुमचं थायरॉईड लेवल व्यवस्थित पाहिजेत, तुमचं कॅल्शियम कंटिन्यू चालू पाहिजेत, त्याचबरोबर विटॅमिन डी ही व्यवस्थित पाहिजे। आणि दुसरा यस म्हणजे तुमचा स्टॅमिना। जर तुमचा स्टॅमिना एकदम व्यवस्थित असेल तर नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस भरपूर वाढतील। आणि तुमचा स्टॅमिना व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज करावी लागेल आणि तेही पहिल्या महिन्यापासून। तसं तर पहिल्या 3 महिन्यामध्ये वेगवेगळे एक्सरसाइज असतात, त्याचबरोबर पुढच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे सेकंड ट्रायमिस्टरमध्ये वेगळे एक्सरसाइज असतात आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये वेगळे एक्सरसाइज असतात। आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून म्हणजेच पहिल्या महिन्यापासूनच एक्सरसाइज करायचे आहे। आणि तिसरा यस म्हणजेच स्ट्रेस म्हणजेच ताणतणाव। तुम्हाला स्ट्रेसपासून एकदम दूर राहायचंय, कारण स्ट्रेस घेतल्यामुळे आईच्या शरीरामध्येही आणि बाळाच्या शरीरामध्येही खूप काही दुष्परिणाम होतात। कारण आई जर स्ट्रेसमध्ये असेल तर ते ब्लड थ्रू बाळापर्यंत जातं आणि बाळामध्येही खूप काही डिस्टर्बन्सेस होतात, जसे की बाळ म्युकोनियम पास करतं, त्याचबरोबर गर्भाशयाचे कॉन्ट्रॅक्शन्सही सुरू होतात। त्यामुळे गर्भवती स्त्रीने पहिल्या महिन्यापासूनच स्ट्रेस फ्री राहायला पाहिजेत। तर स्ट्रेंथ, स्टॅमिना आणि स्ट्रेस हे 3 यस खूप महत्त्वाचे आहे प्रेग्नन्सीमध्ये, ज्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्याची त्याचबरोबर हेल्दी बाळ येण्याची शक्यता वाढते। त्याचबरोबर असे काही अन्नपदार्थ किंवा घरगुती उपाय आहेत जे केल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस भरपूर वाढतील। तर 9व्या महिन्यामध्ये हे पदार्थ जर तुम्ही सुरू केले तर नक्कीच तुमची नॉर्मल डिलिव्हरी होईल। तर पहिला पदार्थ आहे कोमट पाणी। पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण गर्भवती स्त्रीने पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं तर बाळाभोवती ॲम्नियोटिक फ्लुइड असतं, त्याचंही प्रमाण व्यवस्थित राहील आणि तुमचं डायजेशनही व्यवस्थित होईल। जसं जसं डिलिव्हरीचे दिवस जवळ येतील अशा वेळेला बऱ्याच वेळेला मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात होतं आणि त्यामुळे मसल्सला ताण पडल्यासारखं होतं आणि हा ताण कमी करण्यासाठी तुम्हाला कोमट पाणी घ्यायचं आहे।
त्यामुळे हा मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन किंवा ताण जो पडतो मसल्सवर तो कमी होईल। त्यामुळे 9व्या महिन्यामध्ये सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास पाणी जर तुम्ही घेतलं तर नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी हे एकदम चांगलं राहील। प्रेग्नन्सीमध्ये थंड वस्तू खाणे टाळायचे आहे, कारण त्यामुळे मसल्सचं श्रिंकिंग होतं, म्हणजेच मसल्स आकुंचन पावतात आणि त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी अडचण येऊ शकते। त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये थंड वस्तू खाण्याचे टाळा आणि कोमट पाण्याचे सेवन करा। तर दुसरा अन्नपदार्थ आहे खजूर। तुम्ही पूर्ण प्रेग्नन्सीमध्येच खजूर खाऊ शकता, परंतु 9व्या महिन्यामध्ये खजूर खाल्ल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी किंवा बाळाचं डोकं खाली येण्यासाठी खूप मदत होते। तर 9व्या महिन्यामध्ये तुम्ही रेग्युलर रोज 2 तरी खजूर खाणं खूप गरजेचं आहे। खजूर तुम्ही तशीही खाऊ शकता, त्याचबरोबर दुधामध्ये उकळूनही घेऊ शकता। साधारण 1 ग्लास दुधामध्ये 2 ते 3 खजूर टाका आणि ते व्यवस्थित उकळून घ्या आणि ते चांगलं उकळल्यानंतर गाळून प्यावेत। आणि तिसरी वस्तू आहे तूप। तूप खाल्ल्यामुळेही गर्भाशयाचं मुख उघडण्यास मदत होते। रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये किंवा कोमट दुधामध्ये 1 चम्मचभर तूप टाकायचं आणि ते प्यायचं। हे केल्यामुळे गर्भाशयाचं मुख योग्य वेळेवर उघडण्यास मदत होते, त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीचेही चान्सेस वाढतात। त्याचबरोबर पुढील अन्नपदार्थ आहे ओव्याचे लाडू। ओवा हा उष्ण असतो आणि त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्याचेही चान्सेस वाढतात। त्याचबरोबर 9व्या महिन्यामध्ये ओव्याचे जर लाडू खाल्ले तर जे डिलिव्हरीचे पेन असतात, म्हणजे डिलिव्हरीचे जे वेदना असतात, त्या सहन करण्याचीही शक्ती ओव्याचे लाडू खाल्ल्यामुळे मिळते। त्याचबरोबर डिलिव्हरीनंतर जी कमजोरी किंवा अशक्तपणा येतो ते कमी करण्यासाठीही ओव्याचे लाडू खूप फायदेशीर ठरतात। त्यामुळे 9व्या महिन्यामध्ये ओव्याचे लाडू नक्की खावेत। त्याचबरोबर पुढील अन्नपदार्थ आहे आलं। आलं हे गुणधर्माने उष्ण असतं, त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही आल्याचं सेवन करत असाल तर ते तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप फायदेशीर राहील। आलं तुम्ही चहामध्येही टाकू शकता, त्याचबरोबर आलं गरम पाण्यामध्ये उकळूनही घेऊ शकता। यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी खूपच मदत होईल। जर रोज सकाळी तुम्ही उकळलेलं आल्याचं जर पाणी 1 कप घेतलं तर ते तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी, त्याचबरोबर गर्भाशयाचं मुख उघडण्यासाठीही मदतशीर राहील। पुढील अन्नपदार्थ आहे लसूण। लसूणही तुम्ही आल्याप्रमाणे 9व्या महिन्यामध्ये खाणं सुरू करू शकता। लसूण खाल्ल्यामुळे तुम्ही बऱ्याच आजारांपासून मुक्त होऊ शकता। त्याचबरोबर गर्भाशयाचं मुख उघडण्यासाठी लसूण खूप फायदेशीर असतो। रोज सकाळी उपाशीपोटी 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या तुम्ही खाऊ शकता। पुढील अन्नपदार्थ जो तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये खाण्यासाठी ॲड करायचा आहे ते म्हणजे हळद। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतो, त्याचबरोबर हळदीमुळे वेदनाही कमी होतात। प्रेग्नन्सीच्या 9व्या महिन्यामध्ये कंबर दुखणं, त्याचबरोबर हातपाय दुखणं, हातापायांमध्ये वेदना होणं अशी लक्षणे दिसतात आणि हे कमी करण्यासाठी हळद फार फायदेशीर ठरते। त्यामुळे 9वा महिना लागल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये किंवा 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा हळद टाकून तुम्हाला घ्यायचा आहे। त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून, त्याचबरोबर इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होईल। हळदीचं दूध रात्री झोपताना जर घेतलं तर झोपही एकदम व्यवस्थित आणि शांत लागते आणि हळदीच्या दुधामुळे गर्भाशयाचं मुख वेळेवर उघडण्यास मदत होते। हे सर्व अन्नपदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये ॲड केले तर नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते, त्याचबरोबर गर्भाशयाचं मुखही सहजरित्या उघडते। गर्भवती स्त्रीने पहिल्या महिन्यापासूनच आहार व्यवस्थित ठेवला, त्याचबरोबर तिची डेली ॲक्टिव्हिटी चालू ठेवली आणि व्यायाम चालू ठेवला तर नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस भरपूर वाढतात। असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा। स्टे हेल्दी, स्टे हॅपी। थँक्यू।